न्यूज 18 लोकमतच्या प्रयत्नानंतर अहमदनगरच्या बीजमाता राहीबाई पोपेरे यांना कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आश्वासनानुसार भव्य बीज बँक बांधून देण्यात आली आणि आता त्या बँकेचं सुद्धा बीज बँकेचं लोकार्पण होत आहे। अवघ्या 35 दिवसांमध्ये ही 50 लाख रुपये खर्चून बीज बँक तयार करण्यात आली आहे। राहीबाईंनी केलेलं काम बायफ या संस्थेनं जगासमोर आणलं। पाहूया या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमामध्ये चंद्रकांत दादांनी बीज बँक आणि जे राहीबाईसाठी घर बांधण्याचं आश्वासन दिलं होतं त्याची पूर्तता आता होते आणि ही जी जुनी बँक आहे या ठिकाणाहून आता नव्या सुसज्ज अशा बीज बँकेमध्ये राहीबाईंचं स्थलांतर होत आहे। जुन्या देशी वाणांचं संवर्धन करणाऱ्या बीजमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेच्या राहीबाई पोपेरे यांना यावर्षी न्यूज 18 लोकमतनं विशेष पुरस्कार प्रदान केला होता। या कार्यक्रमात आपल्याला नीट घर नसल्याची खंत राहीबाईंनी बोलून दाखवली होती। या पुरस्कार प्रदान सोहळ्यात कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राहीबाईंना सुसज्ज बीज बँक बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं। जास्त लोक आले मला एक छोटीच्या घरामध्ये जागा होत नाही, हे एक मोठा कमीपणा येतो। त्यांना खूप मोठं की ज्याच्यामध्ये त्यांनाही आनंदात राहता येईल आणि येणाऱ्या जाणाऱ्यांचं आगत स्वागत करता येईल। कोण जातं त्या गावात बघा, ते लगेच डिझाईन करायचं, कॉन्ट्रॅक्टर ठरवायचं। आदिवासी बहुल असणाऱ्या अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावात या राहीबाई राहतात। कोणतेही शालेय शिक्षण घेतलेले नसतानाही राहीबाईंनी बीज संवर्धनाचं मोठं काम केलंय। न्यूज 18 लोकमतच्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये कृषी मंत्री चंद्रकांत दादांनी राहीबाईंना बीज बँक आणि घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं। त्याची पूर्तता देखील त्यांनी केली आहे। जवळपास 50 लाख रुपये खर्च करून अवघ्या 35 दिवसामध्ये या बीज बँकेची निर्मिती केली गेली आहे। नेमकी ही बीज बँक कशी आहे, चला तर आपणही बघूया। राहीबाईंच्या बीज बँकेसाठी आवश्यक असणाऱ्या आणि गरज पडणाऱ्या सर्व वस्तू या बीज बँकेत उभारण्यात आल्या आहेत। या बीज बँकेसाठी सुमारे 50 लाख रुपये खर्च आलाय। मी एक समाजामध्ये काम करीत होते आणि माझं काम तर खूप मोठं गेलं होतं, कुठं तरी गेलं, पण माझं घर छोटं असताना इथे मी खूप कमी होती का माझ्या घरामध्ये बाहेरून मुलं यायचे किंवा साहेब लोक यायचे तर मला खरोखर त्यांना व्यवस्थित बसायला सुद्धा जागा नव्हती। मी बाहेर गंज पुरस्कार मी घेतले, भरपूर मोठी झाले म्हणा काम करून लोक म्हणत, पण माझा एवढा कमी मान होता का माझं घर छोटं, माझे आलेले पाहुणे त्यांना व्यवस्थित जागा नव्हती, बसायला उभी राहायला जागा नव्हती। तर हा कार्यक्रम पुण्यामध्ये घेताना चंद्रकांत दादांनी मला एवढं मोठं घर बांधून दिलं तर मी त्यांची खूप खूप आभारी आहे। मला खूप समाधान वाटतं का मला कितीतरी पाहुणे आले तरी आज मला त्यांना व्यवस्थित बसायला जागा झाली किंवा मुक्कामाला राहिले तरी जागा झाली का माझ्या वीरघाटकावर बसायला सुद्धा जागा नव्हती, पण आता एवढी मोठी जागा झाली तर मला खूप आनंद झाला त्यांच्याविषयी आणि त्यांचं खूप मी आभार मानते। राहीबाईंनी केलेलं हे सर्व काम बायफ या संस्थेनं जगासमोर आणलं आहे आणि आजही राहीबाईंना सर्व प्रकारच्या कामात त्यांना सर्व प्रकारची मदत बायफ ही संस्था करते। 35 दिवसामध्ये आम्हाला हे टार्गेट होतं काम पूर्ण करायचं आणि हे काम आहे ना श्री बलदेव कंस्ट्रक्शन संगमनेरवाल्यांनी घेतलं होतं। त्यांचे मालक पानसरे साहेब आणि त्यांचे पार्टनर दिनेश जाधव म्हणून संगमनेरचेच आहे। त्यांनी फक्त पहिले सुरुवातीला आमची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये तिने आम्हाला सांगितलं का हे आपल्याला आहे ना हा कळस आहे, म्हणजे पायापासून आपल्या कळस हा 35 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण करायचा आहे। त्याच्यासाठी आम्हाला अहोरात्र करायला लागली। कृषी आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज बीज बँकेचं लोकार्पण होणार आहे। या बातमीचा पाठपुरावा न्यूज 18 लोकमतनं केला होता आणि त्यानंतर मिळालेलं हे सर्वात मोठं यश आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर।